नाशिक आणि मराठवाडा दरम्यानचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला आहे। एकीकडे नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकहून जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध करत थेट कोर्टात याचिका दाखल केली आहे, तर दुसरीकडे मराठवाड्यातल्या काही शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्याच राजीनाम्याची मागणी केलेली आहे। आपल्यासोबत नाशिकच्या भाजप आमदार देवयानीताई फरांदे आहेत। थेट देवेंद्र फडणवीस यांच्याच राजीनाम्याची आता मागणी होती आहे। ज्या पद्धतीची भूमिका तुम्ही घेतली आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती आरोप करण्याची आवश्यकता नाही आहे। हा कायदा 2005 मध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही पिटिशन दाखल केलेली आहे। आमचं मराठवाड्याला पाणी देण्यासाठी विरोध नाही आहे, परंतु मराठवाड्याला त्याच्या बॅकवॉटरमधून एका बाजूला फ्लड इरिगेशनने ऊसाची शेती होते, त्याच्यावरती मराठवाड्याचं शेतकरी संघटना बोलत नाही, कुठलाच नेता बोलत नाही, शेतकरी देखील बोलत नाही। तिथं फ्लड इरिगेशनने ऊसाची शेती करून जवळपास 8 ते 9 साखर कारखाने चालवले जातात। त्याच्यामध्ये आम्ही कॅल्क्युलेशन करून ऊसाच्या गाळपावरून किती साखर झाली, त्याला किती पाणी लागेल ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर सरकारीच टर्मिनॉलॉजी घेऊन, सरकारीच आकडे घेऊन त्याच्यामध्ये 26 TMC पाणी हे ऊसाच्या शेतीसाठी जायकवाडीच्या बॅकवॉटरमधून उचललं जातं। मग माझा प्रश्न असा आहे की जर 26 TMC पाणी तुम्ही जायकवाडीच्या बॅकवॉटरमधून उचलतात, मराठवाड्याला पाणी मिळायला पाहिजे या भूमिकेची मी आहे। माझा महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी असेल किंवा नागरिक असेल तो पाण्या वाचून राहायला कामा नये। मग तुम्ही ऊसाच्या जो गाळप होतोय, जे फ्लड इरिगेशन शेती होते त्याच्यावरती बोलत नाही। आमचा आक्षेप त्याच्यावरती आहे। नंबर 2, जे काही 2013 मध्ये एक पिटिशन दाखल झालेली होती माननीय हायकोर्टामध्ये, त्याच्या ऑब्झर्वेशनमध्ये आणि 2016च्या एका पिटिशनमध्ये माननीय हायकोर्टाने काही मतं त्यांची नोंदवलेली आहे। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा होता की मेंढीगिरी समितीच्या अहवालाचं दर 5 वर्षांनी फेरनियोजन व्हायला पाहिजे, ते झालेलं नाही आहे। नंबर 2 की पिरियॉडिकली शासनाने जे काही वरच्या भागामध्ये आणि खालच्या भागांमध्ये जे काही धरणं असतील, पाण्याचे साठे असतील ह्याचं अवलोकन करायला पाहिजे। त्याच्यामध्ये गाळ साठला आहे का, काही हायड्रोलॉजिकल चेंजेस झालेले आहे का, पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे का, हे त्यांनी आपण नोंदवायला पाहिजे होतं, ते केलं गेलेलं नाही आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की पाणी वाटपाच्या संस्था ह्या दोन्ही भागांमध्ये, म्हणजे खालच्या डाऊनस्ट्रीममध्ये जायकवाडीच्या भागामध्ये देखील आणि वरच्या अपस्ट्रीममध्ये व्हायला पाहिजे। आज जर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर सर्वाधिक पाणी वाटपाच्या संस्था महाराष्ट्रामध्ये माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। एका बाजूला मराठवाड्यामध्ये म्हणायचं की पाणी कमी आहे, मग पाणी वाटपाच्या संस्था तयार करून त्या ठिकाणी नेते असतील किंवा मराठवाड्याचे नागरिक असतील, शेतकरी असतील, ते पाणी वाटपाच्या संस्था का करत नाही? पाणी वाटपाची जर संस्था केली गेली तर बॅकवॉटरमध्ये चाललेले साखर कारखाने ह्याची फ्लड इरिगेशनने शेती ही बंद होईल, पण ते केलं जात नाही आहे आणि माननीय हायकोर्टांच्या ह्या 4 मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे। आणि मराठवाड्यामध्ये शेती करत असताना मायक्रो इरिगेशनने शेती होत नाही, त्याच्या उलट नाशिक जिल्ह्यामध्ये धरणं आहेत, रिझर्व्हर्स आहेत, तरी देखील नाशिक जिल्ह्यामध्ये जी शेती केली जाते ती शेती मायक्रो इरिगेशनने केली जाते। आमच्याकडचा शेतकरी शेवटच्या पाण्याच्या टोकावरती पाणी पोचल्यानंतर त्याचं इव्हॉपरेशनचा रेट कॅल्क्युलेट करतो आणि नंतर रोटेशनने पाणी सोडतो। इतकं प्रगत तंत्रज्ञान वापरून नाशिक जिल्ह्याचा शेतकरी काम करतोय। आणि मग मेंढीगिरी समितीचा अहवाल 15 वर्षापूर्वी झालाय आणि मग कायदा केलाय म्हणून पाणी सोडायचं, आज कायदा केला म्हणून पाणी सोडलं तर नाशिक जिल्ह्यावरती अन्याय होणार आहे। म्हणजे कायदा कशासाठी करतो ते इक्विटोरियल डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे। जर मेंढीगिरी समितीच्या अहवालाचं फेर नियोजन झालं तर नाही, तर हे इक्विटोरियल डिस्ट्रीब्युशन होत नाही आहे आणि म्हणून आमच्या या विषयाला विरोध आहे। पण ताई, याच्यामध्ये एक मुद्दा असा देखील आता उपस्थित केला जातोय की शासन आदेश असून सुद्धा अद्यापही पाणी सोडलेलं गेलेलं नाही आहे, त्याच्यामुळे कुठेतरी शासनाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली जाते। शासनाच्या आदेशाला कुठेही केराची टोपली मला नाही वाटत ते कोणी दाखवत असेल आणि शासन देखील दाखवू शकत नाही आहे। परंतु आज हा मुद्दा कोर्टामध्ये प्रलंबित आहे, माननीय हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि माननीय हायकोर्टाने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण शासनाने आपलं मत नोंदवावं। अजून कोणाला PIL दाखल करायची असेल, त्यांना इंटरव्ह्यू करायचं असेल, ते देखील 28 तारखेच्या आत करू शकतायत आणि माननीय हायकोर्ट ह्याच्यावरती 5 तारखेला जो काही निकाल देईल तो सर्वांना मान्य करायला लागणार आहे। एकूणच याच्या पुढची भूमिका काय असणार आहे? मेंढीगिरी अहवाल जो आहे किंवा समिती जी आहे
तिने जे काही नॉर्म्स दिलेले आहेत त्याच्यात काही फेरबदल करण्याची आवश्यकता आहे, त्याला रिफॉर्म करण्याची आवश्यकता आहे. सातत्यानं हा वाद प्रत्येक वर्षी होतो. याला कायमस्वरूपी एक पूर्णविराम नाही मिळू शकत का? कायम नाशिक जिल्ह्यावरती ह्या समन्वयी पाणी वाटपाच्या कायद्याच्या माध्यमातून अन्याय केला जातो. आज महाराष्ट्रामध्ये कुठेही समन्वयी पाणी वाटपाचा कायदा नाही. नाशिक जिल्ह्यापुरता हा कायदा लावला आणि आमचं म्हणणं आहे की आमच्यावरती अन्याय का करतात? आमच्याकडे पाऊस पडत होता, त्याला एक काळ झाला. 4-5 वर्षांपासून आपण आता बघितलं असेल की पावसाळ्याचा पॅटर्न बदललेला आहे, सीझन बदललेला आहे. पाऊस पडतो पण तो अवकाळी पाऊस पडतोय आणि अतिवृष्टी होऊन जाते कधी कधी. आणि जेव्हा अवकाळी पाऊस पडतो तेव्हा आमच्या द्राक्ष बागांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान होते. ही सगळी जे काही गोष्टी आहेत ह्याचं अवलोकन करणं गरजेचं आहे शासनाने. गोदावरी पाटबंधारे महामंडळाने करण्याचं माझा गोदावरी पाटबंधारे महामंडळावरती आक्षेप आहे. गोदावरी पाटबंधारे महामंडळामध्ये बसलेले औरंगाबादमधले अधिकारी हे कायम नाशिक जिल्ह्यावरती अन्याय करतात. MWRRA जरी न्यायिक प्राधिकरण असलं, त्या MWRRA मध्ये आम्ही पिटिशन दाखल केलेली होती. MWRRAने देखील शासनाला कळवलेलं आहे. परंतु ह्या विषयाच्या बाबतीमधला गोदावरी पाटबंधारे महामंडळामधले झारीचे शुक्राचार्य कोण आहे ही शोधण्याची आवश्यकता आहे. आणि सातत्याने गोदावरी पाटबंधारे महामंडळ हे नगर जिल्ह्यावरती, नाशिक जिल्ह्यावरती अन्याय करण्याचं काम करत आहे. आज जर पाणी सोडलं तर मी तुम्हाला सांगते की नाशिक जिल्ह्यामध्ये पुढच्या उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी ट्रेनने पाणी पुरवठा करायला लागेल अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. आज नाशिक जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांना दुष्काळी तालुके जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की गोदावरी पाटबंधारे महामंडळाने जर ह्या विषयाचं मेंढीगिरी समितीचं फेर अवलोकन केलेलं नाही, फेर नियोजन केलेलं नाही आहे, मग कशाच्या आधारावरती कायदा केला म्हणून तुम्ही पाणी सोडण्याचे आदेश देतात? हा अन्याय नाही आहे का? खूप खूप धन्यवाद. तर एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये 5 तारखेला न्यायालयामध्ये आता सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमकं काय होतं ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एकूणच हे संपूर्ण प्रकरण बघता मराठवाडा आणि नाशिक यांच्यामध्ये पाण्यावरनं संघर्ष येणाऱ्या दिवसात आणखी तीव्र होणार असंच चित्र सध्या बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सहमी, चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.